शहर की ताज़ा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। जमलेल्या सर्व बंधू भगिनी पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे ही जाहीर सभा नाही, ही कार्यकर्त्यांशी सुसंवाद आहे। 2014च्या पुढच्या कालखंडामध्ये 9 पासून अनंत परांजपे कल्याणमध्ये खासदार होते, संजू नाईक ठाण्यामध्ये खासदार होते। मगाशी जितेंद्र आव्हाडांनी उल्लेख केला की एकेकाली भाईंदरचा महापौर राष्ट्रवादीचा, नवी मुंबईचा महापौर राष्ट्रवादीचा, कल्याण डोंबिवलीचा महापौर राष्ट्रवादीचा, उल्हासनगरचा महापौर राष्ट्रवादीचा। मधल्या कालामध्ये आपलं काहीतरी चुकलं, वेळीच आपण चुका न दुरुस्त केल्यामुळे, एकूण नको त्या लोकांवर अतिविश्वास ठेवल्यामुळे पक्षाला थोडंसं सेटबॅक आली, म्हणजे थोडंसं मागं जावं लागलं। आज याला अनंत परांजपेच्या उमेदवारीच्या अनुषंगाने वृत्तपत्रामधून विश्लेषण केली गेली तेव्हा निश्चितपणे एक गोष्ट खरी आहे की नवी मुंबई महापालिकाने इथले एक आमदार सोडता 5 आमदार युतीच्या 2 महानगरपालिका, कल्याणमध्ये मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड आपले आणि उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी, आणि राहिलेले 4 म्हणजे एक भाजपचा सहयोगी आमदार आणि राहिलेले मग ते भाजपचे सेनेचे। चित्र बघताना निश्चितपणे या दोघांना बलीचा बकरा बनवले अशा प्रकारचं वर्णन केलं गेलं। परंतु मी विनम्रपणे सांगतो, नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांना सांगू, अनंत परांजपे उभा नाही, हा गणेश नाईक उभा आहे, अशा प्रकारचं काम तुम्हाला। उमेदवार कोण आहे त्याच्यापेक्षा पक्षाच्या विचाराची पताका कोण घेऊन पुढे चाललेला आहे, या ठिकाणी यश मिळाल्यानंतर जितमया अशा प्रकारचा अहंकार त्या ठिकाणी दाखवण्याकरता आपल्याला युद्ध जिंकायचं नाही। युद्ध नाही, हे सात्विक युद्ध आहे, हे जनतेच्या करता शक्ती निर्माण करणारे युद्ध आहे। याच्यात मिळालेल्या शक्तीतून सकारात्मक कामं करण्याकरता त्या ठिकाणी आपल्याला पुढे सरसावायचं आहे। माझ्या मनातलीच गोष्ट जितेंद्र आव्हाडांनी सांगितली, जे गतवैभव जे आपलं होतं, जिल्हा परिषद राष्ट्रवादीची, जिल्हा बँक राष्ट्रवादीची, जिल्हा मजूर फेडरेशन राष्ट्रवादीची, काही ठिकाणी आपण गाफील राहिलो, काही ठिकाणी आपण अतिविश्वास टाकल्यामुळे ते चित्र बदललं, परंतु चित्र पुन्हा निर्माण करण्याचा निर्धार आपण व्यक्त केलेला आहे। आणि मी विश्वासाने सांगतो, बाबाजी पाटील आणि आनंद परांजपे यांना काय फक्त बलीचे बकरे बनवण्याकरता कुठेतरी उमेदवार नाही सापडत म्हणून उभे केलं अशातला प्रकार नाही। फार गांभीर्यानं विचार करून त्या ठिकाणी मी मगाशी साहेबांना बोललो की हे रेस मधले पाठीमागे असलेले घोडे दिसताना पाठीमागे, पण रेस आता सुरुवात झालेली आहे। रेसचा ज्याला अंतिम टप्पा येईल त्यावेळेला अनंत परांजपे आणि बाबाजी पाटील हे निश्चितपणे पुढच्या लाईन मध्ये राहून 23 मेला रिझल्ट येईल त्यावेळेला ठाण्याचे खासदार अनंत परांजपे, कल्याणचे खासदार बाबाजी पाटील, अशा प्रकारची त्या ठिकाणी वृत्तपत्रामधून आणि टीव्ही मधून चर्चा होईल। कधीही बलाढ्य गोष्टीला घाबरायचं नसतं। जे एखाद्याचं वैभव बघून त्याचं वैभव ते नैतिक असलं पाहिजे। मसल पॉवर, मनी पॉवर, शेअर पॉवर, खुर्चीची ताकद, पैशाची ताकद, शरीराची ताकद, या ताकदीपेक्षा नैतिक ताकद महत्वाचे। वी हॅव मॉरल पॉवर, नैतिक ताकद आमच्यामध्ये आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये ही लढाई आम्ही जिंकणार आहोत। मी तुम्हाला एकच सांगतो की आज जरी आपण जमलो असलो तरी सुद्धा वॉर्डमध्ये मी संजू नायकांना, संदीप नायकांना सांगितले की वॉर्डमध्ये जाऊन मतदार यादीचं वाचन करा, आपल्याला आशीर्वाद देणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी भेटा, ज्याला आपण वॉर्ड सल्लागार म्हणतो, वॉर्डचे अध्यक्ष, बूथचे अध्यक्ष, बूथ सदस्य, असे 50 के 200-300 लोक हॉलमध्ये बसा आणि प्रत्येकाच्या हातात मतदार यादी द्या। कुठला मतदार कोणाचा, आपला कुठला असेल तर हिरव्या रंगाने करा,
मधला असेल तर पिवळा रंग करा आणि ठार आपल्या विरुद्ध असेल तर लाल रंगाने करा. आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टीचा म्हणजे ज्या दिवशी निवडणूक होईल त्या निवडणुकीच्या दिवशी कुठल्या मतदाराला कोण घेऊन जाणार तशी जबाबदारी फिक्स करा. आज जरी ठाण्यातला बराचसा वर्ग ज्यांना मोठे बनवले ते आपल्यातून निघून गेले, परंतु आज ठाण्यामध्ये पक्षाची पुन्हा एक जडणघडण झालेली आहे. किंबहुना मी भाईंदरच्या विषयी बोलतो. मी 15 वर्ष पालकमंत्री होतो. त्या कालखंडात तिकडचे 15 वर्ष मी आमदार होतो, परंतु त्यावेळेला जितकी ऑर्गनायझेशन सेटअप झाली नव्हती. पॅरेंट बॉडी, महिला आघाडी, युवक, त्या ठिकाणी हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, जैन, सिख सर्व धर्माचे, किंबहुना गुजरात, मारवाड, राजस्थान, गुजरातचे, हरियाणा, पंजाब, तामिळनाडू, बेंगॉल अशा सर्वच ठिकाणचे कार्यकर्ते आज राष्ट्रवादीचे पदाधिकारी झालेत, कार्यकर्ते झालेत. आणि म्हणून आपण आतापासून जरी फॉर्म जरी 5 तारखेला भरायचा असेल तरी सुद्धा आतापासून गाठीबिटी घेतल्या पाहिजेत. त्यांचे असलेले स्ट्रॉंग पॉईंटचा अभ्यास केला पाहिजे, आपले असलेले वीक पॉईंटचा अभ्यास केला पाहिजे. आज ही फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सुसंवाद करण्यासाठी पुढची मीटिंग ज्याला होईल त्याला आपल्या आघाडीचे मित्र पक्ष, काँग्रेस असेल, शेका पक्ष असेल, RPI कवाडे गट असेल किंवा आपल्याला ती मदत करणारे आपल्या प्रवाहात आलेल्या सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याला त्या ठिकाणी आणायचं आणि त्यांच्या माध्यमातून ही लढाई जिंकायची. आणि ही लढाई जिंकल्यानंतर ज्या पद्धतीनं संजू नाईक आणि आनंद परांजपेंनी त्या कालखंडामध्ये कामं केली, आता त्यांनी मगाशी आनंद परांजपे सांगितले आम्ही केलेल्या कामाचा आज मूर्त विकत उद्घाटन करण्याचं ते काम करत आहेत. असो, मी तुम्हाला एकच द्वेषाने द्वेष वाटतो. आपल्याला सकारात्मक केलेल्या कामाचा जनतेसमोर पाडा वाचायची कशाला, जनतेला फक्त अवेअरनेस करून देऊन त्या ठिकाणी निश्चितपणे पुढे वाटचाल करायची. ज्यावेळेस भ्रष्टाचाराच्या गोष्टी निघतात त्यावेळेला मी तर खुल्लं चॅलेंज केलेलं आहे की नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यापासूनची संपूर्ण चौकशी करा आणि ज्याच्या कोणाच्या नावावर त्याला स्टिकर चिपकून त्याच्यावर कुठलीही कारवाई करा. नवी मुंबई छोटं शहर आहे. मुंबई, ठाणे, कल्याण या सर्व शहरांच्या तुलनेमध्ये नवी मुंबईच्या जनतेनं योग्य लोकांना त्या ठिकाणी निवडून दिल्यामुळे योग्य विकास त्या ठिकाणी झालेला आहे. आणि भविष्यकालामध्ये या ठाणे लोकसभा मतदारसंघाचा विकास होण्याकरता, पुन्हा ते हरवलेले दिवस पुन्हा आणण्याकरता, ठाणे जिल्ह्याचं गतवैभव पुन्हा आणण्याकरता आपल्याला सर्वांना सक्रिय व्हावं लागेल. आणि तशा प्रकारचं सक्रिय होऊन मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी आनंद परांजपे उभा नसून गणेश नाईक उभा आहे या धारणेतून काम करा असं आव्हान करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.